अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेणारा मुलगा आणि अतिशय स्वच्छ प्रतिमेचा मुलगा असलेला माळेवाडा ग्रामपंचायतचा कर्मचारी स्वतःचे जे काही कोणी ते मुलामध्ये उतरवले आज IPS सारख्या ठिकाणी आपण बघतोय आज ग्रामपंचायत अधिकारी वर्गाचा एक प्रकारे खूप मोठा बहुमान आहे। IPS सारख्या ठिकाणी मुलं आपल्याला तयार होत असतील या समाजाचं किती कौतुक करावं खूप काही म्हणजे कमीच आहे। म्हणून या प्रसंगी हा त्यांचा आदर्श असो ठीक आहे, त्यांचा मुलगा पुढच्या वेळेस येईल, परंतु त्यांच्या शिक्षणाची त्याच्या ध्येय धोरणाची त्याच्या धडपडीची आपण सर्वांनी या ठिकाणी निश्चितपणानं दखल घेतली पाहिजे। आणि आपल्या मुलांना आता तर चेअरमन साहेबांनी 17 लाख उद्या एखाद्या वेळेस 20 लाखापर्यंत तुम्हाला मदत करतील, परंतु आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जर आपण या पतसंस्थेचा जर आसरा घेतला तो निश्चितपणानं खूपच फायदेशीर राहील। एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सर्वांना सांगेल। जाता जाता एक सांगेल, पतसंस्थेनं इमारत खरोखर पतसंस्था तुम्ही पतसंस्थेचे जे काही इतिहास ऐकता बरीचशी मंडळी बीड मध्ये असो औरंगाबाद मध्ये असो पतसंस्थेचा बट्ट्याबोळ करून लोक जेलमध्ये जाऊन बसलेले, परंतु आपली पतसंस्था नोकराच्या पतसंस्थेला जरी बरेच दिवस असले त्याच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पतसंस्था ही फार अनमोल आणि पारदर्शक अशी संस्था आहे आणि म्हणूनच ती टिकावून धरलेली आहे। एवढी भव्य दिव्य इमारत त्या ठिकाणी मिटमेटा या ठिकाणी होऊ घातलेली आहे। ज्यावेळेस गायकवाड साहेबांनी पुढाकार घेतला ती जागा खरेदी करण्यासाठी बऱ्याच मंडळींनी विरोध पण केला, परंतु त्याचं महत्व आज वाटतंय की ती एवढी मोठी जागा जर आज खरेदी केली, आज 4-5 कोटीची जागा आहे, परंतु ती अवघ्या 80-85 लाखांमध्ये त्यांनी त्यावेळेस घेऊन ठेवली। हे संस्थेचे भांडवलच वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून ही एक पतसंस्था आपली आहे, सर्वांनी त्याचा एक आदर्श घ्यावा आणि आपल्या कुटुंबासाठी त्याचा उपयोग घ्यावा आणि आपले पाल्याची उत्तरोत्तर प्रगती करावी एवढी त्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। बोलण्याबद्दल मला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय संविधान। धन्यवाद सर। या ठिकाणी आलेले पत्रकार बंधू विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं, आपल्यासाठी असं केलेले आहे। सर्व पत्रकार बंधू विनंती आपण स्थानापन्न व्हावे। कार्यक्रमामध्ये थोडासा बदल या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी ठरवलेला आहे। जास्त वेळ होत नसल्यामुळे
हे आणि येथे म्हणजे आता मी म्हणजे आम्ही सेवानिवृत्त झालेल्या यशवंत साहेबांची मी अभ्यानी आहे. मी काही सर्व्हिस वगैरे नाही, परंतु त्यामुळे मला इथे येण्याचा बोलण्याचा दोन शब्द मनोगत करण्याची चेअरमन साहेबांनी समजा परवानगी दिली, म्हणून त्यांचे मी खूप खूप आभार मानले. आणि या रिटायर झालेल्या लक्ष्मीनारायणच्या इथे भरपूर अशा जोड्या आल्या आहेत. त्यांच्या सगळे आयुष्य आता मागे आयुष्य त्यांचे सगळे कामामध्ये गेले, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना वेळ मिळाला नाही किंवा बाहेर जाण्याची सुद्धा बदलीची इच्छा असून सुद्धा त्यांनी जाऊ शकले नाही. म्हणून त्यांनी आता कुठेही जाण्याचा संकल्प मात्र आता ते सर्व्हिसमध्ये आमचे येणार नाही. आणि ते जायचं असेल पण त्यांनी त्यांचे आरोग्य अगोदर व्यवस्थित ठेवावे. आरोग्य चांगले असेल तरच ते कुठेही जाऊ शकले. म्हणून विश्वचरणी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचे सगळे सेवानिवृत्त जे लक्ष्मीनारायणाचे जोडे आहे त्यांचे आरोग्य सगळ्या विश्वचरणीने व्यवस्थित ठेवावे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. समोर बोलायचं आहे अशी विनंती आहे सर्वांना. बोलणार आहे आणि त्याची ट्रेनिंग चालू आहे आता सध्या मसुरीला. आणि आजचं म्हणजे कालच वैष्णवीला जम्मू काश्मीरला गेलेला आहे. त्यांनी बेस कॅम्पमध्ये बोलवलं होतं UPSCच्या मुलांना. ते ट्रेनिंग मध्ये आहे त्यांना आणि त्यांच्या ग्रुप गेलेला आहे, त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही. आणि म्हणजे काय म्हणजे कसं बोला काही आणि जे 10वी-12वीची मुलं आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांनी म्हणजे चांगल्यात चांगला अभ्यास करावा आणि आईवडिलांचे जे स्वप्न असतील ते पूर्ण करावेत. आणि ते स्वतःचे पण स्वप्न त्यांनी जपावेत आणि आईवडिलांचे पण स्वप्न जपले पाहिजे त्यांनी. आणि पुढील वाटचाल त्यांनी चांगली केली पाहिजे. सभासदांनी कुटुंबासह यायचे या सभेला आशिष चेअरमन साहेबांच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करतो. यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर दीक्षा ज्ञानेश्वरजी बरोडे, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांना विनंती आहे आपण या पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व डायरेक्टर मंडळी
व त्यांची सर्व टीम, त्याचप्रमाणे ग्रामसेवक संघटनेचे DNX चेकचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव त्यांची सर्व टीम आणि त्यासोबत संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव, सरचिटणीस व त्यांची सर्व टीम, त्याचप्रमाणे तांत्रिक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचा जर आपण मनापासून ज्या पाल्याचा या ठिकाणी गौरव होतो आणि आपल्या एका ग्रामसेवकाचा मुलगा हा SPO हा जिल्ह्यासाठी तर अभिमानाची बाब आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामसेवकासाठी ही अभिनंदनाची गोष्ट आहे आणि फार मोठी ही उपलब्धी आहे. या कार्यक्रमासाठी बरेच वेळापासून आपण सर्वजण उपस्थित आहात. या संस्थेचं आकाश शेंबळे साहेब माझे सहकारी बोलले, मायमाऊली म्हणजे ती संस्थेला खरोखरच मायमाऊली म्हणण्यामागे त्यांचा खूप दूरचा विचार होता. त्या ज्या पतसंस्थेना सिडको आर्दोचे घर घेण्यासाठी, त्यावेळेस सिडकोचे हे जे छोटे छोटे घर आहे हे घेण्यासाठी जी मदत लागत होती, कारण शर्टाची कुंडी लावायची असली तर पहारा उपयोग होत नाही, तिथं सुईच कामाला येते. तर या पतसंस्थेनं खूप महत्वाचं काम केलं आणि मी काही बोलल्या की ग्रामसेवकाला वेळ राहत नाही. ग्रामसेवकाच्या मागे खूप मोठी कामं आहे, खूप वेळ आहे. मी त्यांचं भाषण, त्या जरी शेतकरी असल्या पण त्यांचा मुलगा आयकर विक्री झाला आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सत्य राहतं. कारण कसं आपली आजी आजोबा ज्यावेळेस गोष्ट सांगायचे त्यावेळेस आपण कान देऊन ऐकतो, पुढे काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय झालं, कारण त्या गोष्टी तथ्य होतं. त्या सांगायच्या यांना वेळ नाही. तरी बरोबर आहे, मी दीर्घकाळ राज्याचा अध्यक्ष होतो, भारताचा उपाध्यक्ष होतो, यांना वेळ नाही. कारण हे गरिबाची चूल पेटवतात, गरिबाचं घरकुल बांधून देतात, गरिबाला पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर घेऊन जातात. यांना जाण्याचा वेळ माहिती पण येण्याचा वेळ माहित नाही, ही सत्य आहे. आणि मुलांकडे जे लक्ष दिलं तर ते माता भगिनी दिलं आणि कर्ज काढून द्यायचं काम आलं तर यांनी सोसायटी काढून दिली. म्हणून या सोसायटीचे आपल्यावर सर्वात उपकार आहे. कारण तुम्ही अशा ठिकाणी काम करता, भारतातच नाही तर जगात जर कोणती निवडणुका अवघड असेल तर ती ग्रामपंचायतची. मी ज्या ग्रामपंचायतीला ग्रामसेवक होतो तिथले आमदार ही सरपंच होऊ शकले नाही, परंतु ते आमदार झाले. मी तर 3 पिढ्याचा हिशोब चुकता होतो. खालच्या आळीतला, वरच्या आळीतला, देशमुख, पाटील, आमका धामका, विरोधी पक्ष ते सगळे लोक यांना प्रश्न विचारतात. यांना कधी कधी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाधिकारी घरचा राखी यांच्यावर टाकतात. घरी कधी त्यांचे झालं थोडंफार तर तो राग पण यांच्यावर टाकून घेतात. म्हणून हे सुद्धा अवघड ठिकाणी काम करतात आणि आपण भारतात काम करतो. जपानमध्ये आणि अमेरिकेमध्ये जर कधी रात्रीच्या वेळेस लाईट गेली तर ते लोक मीटर चेक करायला जातात, वायर चेक करतात. आपल्याकडे जर रात्रीच्या वेळेस लाईट गेली तर आपण वाटेल येतो, शहराची गेली गेली ती पहिली पाहतो आणि नंतर गल्लीची आहे का नाही. जर सगळ्यांची गेली असेल तर आपली गेली तर जाऊ नये. अशा ठिकाणी ही मंडळी काम करते. म्हणून यांना सगळं माहिती. जो जास्त बडबड करतो त्याचं किती ऐकायचं, जो कमी बोलतो त्याचं किती ऐकायचं यांना माहिती. त्याच्या विमुखाला खूप पाला येतो ज्याला 100% असतात. कारण यांच्याकडं हे कोणतं सरकार येणार एकूण 40 याचा अनुमान सांगतात. ग्रामपंचायतला कोणती बॉडी खूप 40 येणार आहे यांना 6 महिने अगोदर कळतं की या सरपंचाचा आता घर नाही, आपण जरा पाळलं बदलून घ्या आणि त्या बाजूला लागून जा. म्हणजे त्यांच्या इथं अभ्यास कोणाचा नाही, त्याच्यामुळे त्यांची
ताणतणावात राहतात, कामाचा व्याप वाढतात, व्यवस्था इतक्या झाल्या की सकाळपासून संध्याकाळ त्यांना ऑनलाईनचं काम लागलं, मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही. कारण ही परिस्थिती प्रगती होत असली तरी जे मी अवघड वर्षात वाचलं, जे 10-11 ग्रामसेवक आपल्यातून निघून गेले, त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. गुंजाळ साहेब असतील, जंगले साहेब असतील, गोरे साहेब त्या ठिकाणी असतील, महाजन असतील, ही मंडळी 40-50 पार करण्याच्या आत गेली. तर मी सगळ्या ग्रामसेवकांना ही सूचना करत की या धावपळीच्या जीवनामध्ये, दगदगीच्या जीवनामध्ये गाव खेड्याचा विकास करताना आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. दर वर्षाला आपल्या तपासण्या करून घ्या. अनेक जर उतार येतात, वेळ प्रसंग विचारून येत नाही आणि संध्याकाळी 7च्या घरी येणं चालू करत नसते तर, कारण त्याच्यामुळे घरच्याचे हात, आई वडिलांचे हात तुम्ही जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत दाराकडे असतात. अलीकडच्या काळात आई वडील जास्त बोलू शकत नाही, कारण तसे वातावरण सध्या खेड्यापाड्यामध्ये फिरत असताना ज्येष्ठ नागरिक असतील यांची जी परिस्थिती, ती दिवसांदिवस जे म्हातारे लोक आहे घरामध्ये, त्यांची पण अवघड परिस्थिती झालेली. केंद्राच्या राज्याचा काम करताना आपण खूप मोठं काम केलं. या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये 1 लाख कामगारांना आपण त्या ठिकाणी लाभ म्हणून दिला. हे जर तुम्ही काम केलं असेल तर याच्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर ते जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांचा आहे. हे तुम्ही नाकारू शकत नाही. हे तुम्ही हायलाईट केलं पाहिजे. त्या गावातल्या ज्या फायदे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी गोरगरीब लोकांच्या भरता, ते तुम्ही सेवा करता, हे अतिशय महत्वाचं काम तुम्ही करता. त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबातले सदस्य, कोणी वैद्यकीय अधिकारी होतं, कोणी IPS अधिकारी होतं, कोणी आयकर विक्रीकर अधिकारी होतं, कोणी मेडिकल ऑफिसर त्या ठिकाणी होतं. हे जे तुम्ही केलं, हे त्याचं त्या ठिकाणी फळ आहे. बऱ्याच राज्यातून एक मुलगी पहिली येते चव्हाण साहेब, हे साधी गोष्ट नाही. आणि या संस्थेसाठी अनेकांनी खस्ता खाल्लेले आहे, अनेकांनी कष्ट घेतलेले, अनेकांनी मेहनत घेतलेली आणि अनेकांनी त्याच्यासाठी योगदान दिलेले. तसं आपण काम करताना आपल्याला कोणी मदत केली याचं चिंतन मनन करतो, तसं या संस्थेसाठी जे काही मंडळी बसलेली, रिटायर जरी झालेली असेल हे लक्षात घ्या. हे रोपटं त्यांनी लावून ठेवलं. आज रोपवृक्ष झाला. आज सोलापूर धुळे हायवे, समृद्धी महामार्ग, आजूबाजूचे जे रिंग रोड झाले, या जिल्ह्याच्या, संभाजीनगर जिल्ह्याच्या मध्यवर्तीमध्ये आज 7,000 स्क्वेअर फुटाचं आपलं बांधकाम चालू आहे. आणि पुढची सभा चेअरमॅननं जाहीर केली की आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या सभागृहामध्ये, आणि केनेकर साहेब त्यावेळेस पुन्हा आपल्या सभेचे प्रमुख राहतील अशी त्यांना विनंती करतो. साहेब, ही जी मंडळी यांच्याकडं राज्यामध्ये 27,749 रोजगार सेवक आहे, 27,000 डाटा ऑपरेटर आहे, राज्यात 18,000 ग्रामसेवक आहे, ग्रामपंचायतचे प्रत्येक ग्रामपंचायतला 4 कर्मचारी झाले, 1 लाख कर्मचारी आहे. याचं जे काही महासंघ आहे, योजनेचं रोपट आहे, हे संभाजीनगरमध्येच आपण या ठिकाणी लावलेलं आहे. त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. आज ग्रामसेवक संघटना म्हणलं की ढाका सोबत आदर तयार होत. तेव्हा राज्यातील शेतीचं फार मोठं पाठबळ आहे. लोकांचे संसार उभे करणारे ही लोक आहे, लोकांचा जीवा लावणारे ही लोक आहे. आणि केंद्राच्या आणि राज्याच्या आपल्या सरकारचं कोणताही काम शेवटच्या माणसाला मिळून देण्याचं काम करत असेल तर ते जिल्ह्यातील, राज्यातील ग्रामसेवक या ठिकाणी करतात, अधिकारी या ठिकाणी करतात. कोरोनाच्या काळामध्ये या लोकांनी फार मोठं काम केलेलं आहे. आणि यांचा हे एक प्रकारे म्हणलं तर मी असं म्हणू शकत नाही की आपल्या पक्षाचे लोक आहे, कारण सरकारी कर्मचाऱ्याला मर्यादा असतात. पण बुंदीवाड्याला आपला जर माणूस पंक्तीत असला तर आपल्या माणसाला कशी बुंदी वाढायची हे त्याला कळत.
मूठ भरून घेताना ते बरोबर घेतो. अरे गायकवाड साहेबांनी काम चांगलं आहे, केमिकल साहेबांनी काम पाहिजे, गरजा प्रसंगात तशी न दिसता मदत द्यावा. आणि न दिसता जे प्रेम राहतं, आईचं आपल्याला प्रेम एखादा असं म्हणू शकतो आई मागण्यासाठी काय केलं, परंतु तिचं जे जलनगलन आपल्याला केलं, 9 महिने आपल्याला जे सांभाळत, तशी तुमची पतसंस्था आहे, तिला जपा, तिला सांभाळा आणि चांगलं काम राज्य सरकारचं केंद्र सरकारचं करा. सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे. तुमच्या काही आडी अडचणी असतील तर सध्या तुम्ही पाहत असाल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे म्हणजे अत्यंत जवळचे केनेकर साहेब आहे. तुमचा काही रस्ता खोलाचा असेल तर तुमचा फुकटचा वकील म्हणून मी त्या ठिकाणी काम करू शकतो आणि तुमचं ते पुरून आणू शकतो. एवढा या शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय संघटना, जय महाराष्ट्र. ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या संभाजीनगर शहराचे सुपुत्र सन्माननीय आमदार संजयजी केनेकर साहेब, तुम्हा सर्वांच्या संघटनेचे एकेकाळी राज्याध्यक्ष राहिलेले आणि मी ज्यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यावेळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले LG गायकवाड साहेब, या सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅन रमेशजी मुळे, व्हाईस चेअरमॅन श्री मरमट, सचिव सागर, सर्व संचालक मंडळ, ग्रामपंचायत अधिकारी, संघटना ज्या काय आहेत 2-3 असतील तर सर्व संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि माझ्या समोर उपस्थित सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधूंनो, भगिनींनो, त्यांचे कुटुंबीय, त्यांची मुलं, सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम मी तुमच्या संस्थेचं अभिनंदन यासाठी करेल की 48 वर्ष पूर्ण करीत असताना आपल्या या सहकारी पतसंस्थेनं फार मोठा टप्पा आज रोजी गाठलेला आहे. या वार्षिक अहवालाचं वाचन करत असताना आणि मुळेंनी जे प्रस्तावित केलं त्यामध्ये काही गोष्टी अशा लक्षात आल्या की या संस्थेची स्थापना झाल्यापासून आज रोजीपर्यंत संस्थेकडे जवळपास 3-3.5 कोटीचे शेअर सभासदांची जमा आहे. मागच्या वर्षीचं जे काही भांडवल आहे जवळपास 23 कोटीपर्यंतचे कर्ज वाटप संस्थेने केलेलं आहे आणि कर्जाची मर्यादा सुद्धा खूप मोठी आहे. 4 लाखापासून ते 17 लाखापर्यंतचे जे काही वेतन असतं त्याच्या प्रमाणामध्ये संस्था कर्ज देते. संस्थेची स्वतःची इमारत आता उभी राहते आहे आणि खूप कौतुकाने, खूप गौरवाने मुलींनी सांगितलं की संस्थेच्या इमारतीसाठी जो काही पैसा प्लॉट खरेदीसाठी जो पैसा सभासदांनी स्वतःच्या वर्गणीतून गोळा केला होता, आज संस्था इतकी सक्षम आहे की तो पैसा सभासद सेवानिवृत्त होत असताना किंवा मयत झाल्यानंतर तो पैसा ते संस्थेच्या नफ्यामधून ते परत देत आहे. या वर्षीचा नफा सुद्धा जवळपास काहीतरी 80 लाखाचा आहे आणि 60% प्रमाणात ते डिव्हिडंड सुद्धा संस्थेमार्फत वाटप करत आहे. आणि मला वाटतं खूप मोठी वाटचाल या इतक्या कालावधीमध्ये संस्थेने केलेली आहे. त्यामुळं संस्थेचं यापूर्वी जे कोणी संस्थापक असतील किंवा यापूर्वी चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन राहून गेलेले आहेत आणि सध्या चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन आणि पदाधिकारी आहेत, सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्यासाठी आणि संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. सेकंडली, जे आपले सभासद आहेत किंवा ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांचा सेवा गौरव आपण या ठिकाणी केलेला आहे. ज्याचा गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो की एक चांगल्या प्रकारची सेवा आपण बजावून दीर्घ सेवेनंतर आपण सेवानिवृत्त झालेला यशस्वीपणे खूप अभिनंदन. आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा तुमचं जे काही पुढचं जीवन आहे तुम्हाला दीर्घायुष्य लावावं, तुमचं चांगलं आरोग्य लावावं आणि सुख शांती तुमच्या वाटचालीमध्ये संसारामध्ये तुम्हाला मिळावी त्यासाठी सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खूप आनंद होत होता
काय असतं की कुठल्याही बापाला आपल्या मुलाचं कौतुक बघणं खूप आवडतं. आपला मुलगा आपल्यापेक्षा जर मोठा होत असेल तर त्याचा आनंद म्हणजे त्याच्या इतका आनंद कोणताच नसतो. मी खूप बारकाईने बघत होतो की आपल्यापैकी अनेकांची मुलं खूप चांगल्या पदावर गेलेली आहेत. आता सर्वांनीच उल्लेख केला, आवर्जून उल्लेख केला तो साहिल साठे यांचा जो मुलगा आहे शुभम, त्याच्या IPS मध्ये निवड झालेली आहे. खूप मोठी झेप आहे. आपल्या मुलांनी इतकं कर्तृत्व गाजवावं, इतक्या मोठ्या पदावर जावं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या आईला आपण आता स्टेजवर बघितलं, तिचं ऊर इतकं आनंदाने भरून आलेलं आहे की काय बोलावं काय सांगावं हे या ठिकाणी कळत नव्हतं. तर आपली जी काही ही मुलं आहेत मोठ्या पदावर गेलेली आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आता नाव केलेलं आहे. बघत होतो बरेच मुलं शासकीय नोकऱ्यामध्ये आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही खूप चांगले जे काही मार्क्स 12वीला असतील किंवा 10वीला असतील मिळवलेले आहे. म्हणजे चांगलं चित्र पुढच्या पिढीचं या ठिकाणी मला बघायला मिळालं. या ठिकाणी जे पालक उपस्थित आहेत, जे त्यांचे पाल्य उपस्थित आहेत, त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनाही तुमच्या यशासाठी पुढच्या भवितव्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो. हे माझे मित्र प्रकल्प संचालक सन्माननीय अशोक शिरसे साहेब, चेअरमन सन्माननीय रमेश मोळेजी, आणि ज्यांच्यामुळं मी इथं या कार्यक्रमाला आलो, माझे मित्र आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय यांची गायकवाडजी, माजी उपाध्यक्ष, तसेच उपाध्यक्ष संतोष मनमटजी, सचिव सागर डोईकडेजी, कोषाध्यक्ष कल्पना गोखलेताई, गणेश धनवईजी, जनार्दन शिंदे, अशोक काळेजी, अजय कुमार ठाकरे, अरुण तळवीजी, औचित्य राऊतराय, छाया जाधवताई, एकनाथ सांगळे, PS दलावडेजी, इंजिनियर पंकज ठाकर, सर्व या पतसंस्थेतील पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व सभासद आणि ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक सर्व. खरं तर विचार केला होता, यांनी बोलवलं मला, मी शिरसे कामगार नेता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास 1,32,000 सभासद, त्यामुळे शेवटी ग्रामसेवक असो काही असो, आम्ही सुद्धा असतो कामगारच आहे लोकांचे, सातत्याने लोकांच्या कामात राहणारी माणसं, आणि त्यामुळे आज मला खूप आनंद वाटला मला या कार्यक्रमाला यायला. परंतु मी माफी मागतो, थोडासा मला उशीर झाला, कारण अतिवृष्टी चालू आहे. बैठक तालुक्यात गेलो, बऱ्याच ठिकाणी फिरतोय आणि इथं वडोदरा पाण्याचं खूप हे झालं, शेतकऱ्याच्या सर्व घरांमध्ये पाणी गेलं आणि त्यामुळे थोडा वेळ झाला यायला. परंतु कार्यक्रमाला निश्चित येणार असं की गायकवाड साहेबांना सांगितलं, कारण गायकवाड साहेब आपली मालकत्व घेतलेले, आपली संघटना गायकवाड साहेबांनी बांधलेली, आणि त्यामुळं आज या कार्यक्रमाचं मला औचित्य लाभलं. मी आपण प्रथम सर्व ज्यांचा सत्कार केला त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. खरं तर देशामध्ये किंवा राज्यामधले आपण सगळे ग्रामसेवक गावगाड्यातला कणा आहे, गावगाड्यातला कणा, आणि आपली तंदुरुस्ती ही गावाची तंदुरुस्ती. ग्रामसेवकच जर अशक्त राहिला तर मला नाही वाटत गाव सशक्त होतं. त्यामुळे ग्रामसेवक सशक्त असणं गरजेचं आहे, आणि तो सशक्त दोन्ही दृष्टिकोनातून, मानसिक आणि शारीरिक. आणि त्यामुळे आज या पतसंस्था ही चालवत आहे. या पतसंस्थेचं मी कारभार पाहिला, वाचला, हे फार काटेरी मुकुटे बरं का. मला माहिती आहे पतसंस्था, मी जयसिंगराव गायकवाड मंत्री होते, सहकार मंत्री, त्यावेळेस मला आता जवळपास 40 वर्ष झाले राजकारणात. त्यावेळेस 95-2000 मध्ये जयसिंगराव सहकार मंत्री होते, त्यावेळेस मला पतसंस्था या सगळ्या मला कळलेलं आहे. कारण सहकार क्षेत्रात 25 वर्षामध्ये इतकी सहकार क्षेत्र कोलमडलं होतं,
सहकार चार्थ स्वाहाकार अशा भावनेनं हे सगळं काम चालू होतं आणि अशा याच्यात जिवंत राहून आपल्याला 48 वर्ष झाले. साहजिक गोष्ट नाही. पतसंस्था इतक्या काळ टिकवलं. कारण मी घाटीची पतसंस्था पाहिली, मी त्या कामगार कल्याण मंडळाची पतसंस्था पाहिली, डबघाईला गेल्या. आणि आपण खऱ्या अर्थाने हे चालवत आहे. पवित्र काम आहे, पवित्र काम आहे. एखाद्याची पद जर ढसळत असेल तर ही पतसंस्था पद निर्माण करते, वेळेवर त्याला मदत करते. या भूमिकेतून खऱ्या अर्थानं या पतसंस्थेचे कार्यशैली असावी आणि असेल. या भूमिकेतून आज या वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि सभा होते हेही फार चांगलं आहे. मी आताच एका ग्राहक संस्थेला वार्षिक सर्वसाधारण सभा मी सहकार क्षेत्रातल्या पाहिलेल्या आहे आणि त्यामुळे निश्चितच यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव विखे पाटील हे खरे जनक आहे. त्यांच्या याच्यातून या सहकाराची चळवळ उभी राहिलेली. मग त्याच्यानंतर वसंतदादा पाटील ते सगळे आलेले आणि निश्चितपणे या सहकार चळवळीतून ही पतसंस्था आपण चालवत आहे. आपणच आपलं उद्धार करणे, इतरांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच आपली पत निर्माण करून आपली पतसंस्था बांधून पत निर्माण करण्याचं काम तुम्ही करता. निश्चितपणे खूप चांगली गोष्ट आपण करतात आणि हा 48 वर्षाचा प्रवास आहे तुमचा. हा प्रवाह आहे, तो तुम्ही थांबवला नाही, तो शुद्ध करत ठेवला, तो शुद्धतेने वाहत ठेवला. याबद्दल मला आनंद वाटतो. निश्चितच आपण सगळे ग्रामसेवक आहात. गावगाड्यातील महत्वाचा व्यक्ती तुम्ही आहात. गावगाड्याचा समतोल ठेवण्याचं काम तुम्ही करता. आता मी शिवसेना तेच विचारत होतो आखी कार्यशैली. तर मला माहित आहे की ज्या पद्धतीने गावामध्ये जे काही घटना चालतात, जे काही उलाढाली होतात, कोणती केंद्राकडनं हो राज्याकडनं हो, पण त्याचा फायदा शेतकऱ्याला देण्याचं काम, शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सरकारच्या प्रत्येक योजनेशी जोडण्याचं काम, शेतकऱ्याला त्या त्या परिस्थितीमध्ये मदत जी जी करता येईल ती करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. करोनात मला यांची काय पण सांगितलं, करोनात सगळंच काम चांगलं ग्रामसेवकाचं आहे म्हणून सुद्धा मला येणाऱ्या काळात मी ग्रामसेवकावर बरंच बोलेल. आता परत मला एका ठिकाणी निघायचं आहे. निश्चितपणे आपण ही संघटना बांधली आणि एसपी साहेब मी तुमच्यासमोर सांगू इच्छितो, तुमच्या काही समस्या असल्या तर सरकारमधला तुमचा मधला जबाबी राहील. आणि त्यामुळे आज हे गावगाडा तुम्ही चालवता आणि गावगाडा चालवत असताना काय शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे स्वभावाचे ते सगळे तुम्हाला कळून जातात आणि त्यामुळे त्यांच्यात तुम्हाला वावर नाही. आणि अशाच वेळेस वावरणं असतं शांत मन आणि शुद्ध चित्तशुद्ध हे ठेवून सगळं करावं लागतं आणि ते तुम्ही करतात आणि त्याच्यामुळे चांगलं होतं. पण गाव चांगलं राहतं, समृद्ध होतं, पण तसं आपलं घरही समृद्ध राहिलं पाहिजे याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. निश्चित आहे आपण कुटुंब, आज आपण गावाचं कुटुंब चालवतो तर आपलीही कुटुंब व्यवस्थित असली तर आपली मानसिकता चांगली राहील. नाहीतर मानसिकता कुटुंब आपल्या बरोबर चालत नसलं तर आपली मानसिकता बिघडते, तर गावाची मानसिकता कशी चांगली राहील, गाव कसं चांगलं राहील. आणि त्यामुळे निश्चितपणे तुमच्या या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की आता आपण ते सन्मान केला, सन्मान आपण केला, हे कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचं काम केलं आणि निश्चितच हे काम करणं गरजेचं आहे. ही पतसंस्था नुसती तुमचा पद वाढत नाही पण कॉन्फिडन्स वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. आपला सन्मान आपण केला पाहिजे. निश्चितपणे तुमचा कॉन्फिडन्स, कुटुंबाचा कॉन्फिडन्स जर वाढला तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात आनंदी कुटुंबामध्ये आपण ग्रामसेवक निश्चित गावाला ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ शकता एवढी भावना इथं व्यक्त करतो. निश्चितपणे आपले जे जे प्रश्न असतील ते सरकार दरबारी मांडण्याचं काम मी एलजी बरोबर राहून करेल. आपण माझ्याशी नाही तर एलजी बरोबर राहा आणि कारण एलजी कुठे मोठे नेते शिरसे साहेब, एलजी कुठचे मोठे नेते बरं का.
निश्चितपणे आपण एक चांगली संघटना राबवतात. ज्यांच्या हातात गाव आहे त्या लोकांबरोबर आपण काम करतात. आपल्याला काही अडचण असते तर मी येणाऱ्या काळात तुमच्या पाठीशी उभा राहील. आज माझी तब्येत बरोबर असल्यामुळे मी जास्त बोलत नाही, पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सविस्तर असं मार्गदर्शन मी आपल्याला करेल. आपण मला बोलवतो, माझा सन्मान केला जाईल. आमच्या समाजामधील आमचे नेते हे मोठे नेते होणार आहे असं भाकीत केलं, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मी आपल्या व्यक्त करतो. माऊली सांगतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येतील लोकी भजितो जागी पुरुखी अखंडित भजितो जागी आधी पुरुखी अखंडित. या ठिकाणी या सभेचे प्रथम सत्राचे सांगता होत आहे, तर याच्या आभाराबद्दल काम मी आदरणीय या पतसंस्थेचे सचिव श्री सागरजी डोळवडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथम सत्राचा आभार प्रदर्शन करावं. सागरजी डोळवडे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संस्थेला मान्यते छत्रपती संभाजीनगरच्या आजच्या 48व्या वार्षिक सभेच्या प्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वांशी हितूच केलं असे आदरणीय संजयजी केनेकर साहेब आमदार विधान परिषद यांचं खरोखर मी आपल्या संस्थेच्या वतीनं सर्व ग्रामसेवकांच्या वतीनं आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीनं ऋणी राहील आभार व्यक्त करतो की त्यांनी या आजच्या खरोखरच आजचा दिवस अक्षरशः म्हणजे भीतीदायक आहे. निदान आमच्या पर्यटनवासियांसाठी तरी भीतीदायक आहे, कारण 2,26,000 क्युसेक पाणी सध्या सोडलेलं आहे आणि अक्षरशः शहरामध्ये पाणी घुसलेलं आहे. ही परिस्थिती खूपच अतिवृष्टी असल्यामुळे किंवा ह्या परिस्थितीमध्ये अक्षरशः सर्वांनी तिथं जे आपण उपस्थित राहिला आपण देखील इथं उपस्थित झाला या परिस्थितीमध्ये आज या प्रसंगी सांगतो की अक्षरशः या अतिवृष्टीचा प्रसंग असताना आपल्याला आज या सभेच्या कामकाजाला देखील थोडासा उशीर झाला. त्या असताना देखील आपल्या सर्व ग्रामसेवक सभासद बांधव त्याचबरोबर सर्व भगिनी सर्व गुणवंत पाले देखील आज खूप उशिरापर्यंत त्यांना थांबावं लागलेलं आहे. आपण हे पहिलं सत्र साधारणतः 2 ते 2:30 वाजेपर्यंत संपवत असतो, परंतु आज अक्षरशः खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे मी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय शीर्षे साहेब आपले प्रकल्प संचालक यांनी देखील आमच्या या संचालक मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्याचबरोबर आपले सर्वांचे पालक आदरणीय लालूजी गायकवाड यांची गायकवाड साहेब माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी सचिव आदरणीय प्रवीण बापू मनावडे, त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायत अधिकारी संघाचे विभागीय अध्यक्ष संभाजीराजे बनकर, जिल्हा अध्यक्ष हार्दे साहेब, त्याचबरोबर सर्व संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिव, त्याचबरोबर आपण जे खरोखर सभा मंचा बरोबरच आपण देखील तेवढ्याच ताकदीनं इथे पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित ठिकाणी ऐकून घेतला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या या पहिल्या सत्राचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.